झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत. महाशिवरात्रीला करा अशी शिवाची पूजा, हे नियम विसरू नका. यावर्षी 2025 मध्ये महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच बुधवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत. यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे संपूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते. चला तर जाणून घेऊया महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवासाचे महत्त्वाचे नियम. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यप्राशन, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. दुसरा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धोत्रा, फुले, अक्षत, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्यांची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य साहित्य ठेवा. तिसरा नियम म्हणजे महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. 4. महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता. 5वा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. पुढचा नियम म्हणजेच 6वा नियम आहे, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. 7वा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, केवड्याची फुले इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात. 8वा नियम महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवासामध्ये ब्रह्मचार्य नियमाचे पालन करावे. पुढचा नियम म्हणजे नियम क्रमांक 9, महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताची अधिक पुण्य प्राप्त होते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे. नंबर 10, महाशिवरात्रीच्या व्रताचे पारण निशिताकालच्या शुभमुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे. सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळा. महादेवाची कृपा नव्हे तर होईल अवकृपा. हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे. तसे बघायला गेले तर शिवाला एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु उपवासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सोमवारी करू नये. यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, चला पाहूया. सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शिवलिंगाला जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जात नाही. काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता. शिवाची पूजा करताना या चुका करू नका. सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्यानंतर ते बाधित होते. यामुळे या भांड्यातून देवाला दूध अर्पण करणे योग्य राहत नाही. शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेल्या जलाभिषेक पूर्ण मानला जातो.
भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथाला टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा मारू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा किंवा महाशिवरात्रीचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.